डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली। काँग्रेसने बाबासाहेबांचा नेहमीच अपमान केला, मोदींचा आरोप। तर भाजप डॉक्टर आंबेडकरांची शत्रू, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा पलटवार। अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी, वरळी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे पण घेत नाहीत, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। तर चंद्रकांत पाटलांनी आमची काळजी करू नये, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर। अंबादास दानवें विरोधात खैरे ठाकरेंकडे तक्रार करणार, खैरेंनी तक्रार करावी असं म्हणत दानवेंचं प्रत्युत्तर। तर खैरेंसाठी शिवसेनेची दारं बंद, संदीपान भुमरेंचं वक्तव्य। काही दिवसांपूर्वीच शिरसाटांची खैरेंना दिली होती ऑफर। पीएनबी घोटाळ्याचा फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक, सीबीआयच्या विनंतीवरनं बेल्जियम पोलिसांची कारवाई। मेहुल चोक्सी 13,850 कोटींच्या घोटाळ्यातला आरोपी। आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याचा खळबळजनक दावा। बोगस एन्काउंटरसाठी 5 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर असल्याची माहिती। मुंबईतील टँकर असोसिएशनचा संप मागे, कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचं सरकारचं आश्वासन, मुंबईकरांना दिलासा। नाशिकमध्ये डीजेच्या आवाजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, मात्र डीजेमुळे मृत्यू झालाच नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण। नागपुरात चारित्र्याच्या संशयावरनं डॉक्टर पतीकडनं डॉक्टर पत्नीची हत्या, आरोपी नवरा आणि दिराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या।